फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंतचं आज तुम्हाला माझं सगळं रुटीन दाखवणार आहे। तर सकाळी मी जिंजर पाणी पिते आणि त्याच्यानंतर मग मी दक्षूच्या टिफिनची तयारी करत होते। त्याच्यासाठी मी आज बनवणार होते आलू पराठे। तर मी पराठे बनवते त्यावेळेस थोडंसं मीठ टाकते आणि तेल टाकते, पण जेव्हा मी पोळ्यांचं पीठ भिजते किंवा मळते त्यावेळेस मी मीठ टाकत नाही। पराठे आपण जेव्हा बनवतो थोडं मीठ टाकलं तर टेस्ट छान येते। तर मी कसे पराठे बनवते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे की माझे जेव्हा मी पराठे बनवते ते पराठ्यामधून थोडंही काही बाहेर निघत नाही, बटाटे वगैरे असं खूप छान असे पराठे होतात। जर तुम्हाला प्रॉपर भरून पराठे लाटता येत नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा। बघा मी असे छोटे छोटे पहिले 2 पोळ्या लाटून घेते पुऱ्यांसारख्या। त्याच्यानंतर मग मी मध्ये भाजी टाकली बटाट्याची आणि सारण टाकलं आणि मग त्याच्यानंतर मग मी पराठे लाटते। तर खूप छान असे पराठे होतात। तुम्हाला जेवढे बारीक लाटायचे तेवढे बारीक होतात आणि थोडं पण बाहेर निघत नाही आणि खूप छान असे होतात आणि मऊ पण होतात। तर नक्की तुम्ही ही ट्रिक ट्राय करा। बघू शकता माझा पराठा मी पोळीसारखा बारीक लाटलेला होता, कारण की मला जास्त जाड पराठा आवडत नाही। आमच्या घरी जास्त जाड कोणी खात नाही, मी बारीकच करते पराठे। आणि ज्या वेळेस मी बटाटे बाफलेले असतात त्यावेळेस मी त्यांना किसून घेते, म्हणून जे सारण आहे ज्यावेळेस आपण पराठा लाटतो त्यावेळेस ते कुठंही काही न करता पुरणपोळीसारखं असं छान असे पराठे लाटले जातात। तर बघा अशा पद्धतीने मी दक्षूसाठी सकाळी पराठे बनवून घेतले। त्याच्यानंतर मग जो तव्यावर टाकला होता त्याला पण मी छान शेकून घेतलं आणि आता थंडीमध्ये मुलांना खूप भूक लागते म्हणून मग मी त्याला प्रॉपर जेवणसारखंच टिफिनमध्ये देते आणि मग त्याच्यानंतर मग मी माझ्यासाठी पण पराठे लाटून घेतलेले आहेत आणि पुढच्या कामांसाठी पटकन असं मी स्पीड ठेवते, कारण की मॉर्निंगला त्याचं करायचं, आपले घरातले कामं आवरायचे, म्हणून मग मी माझ्यासाठी 2 पराठे लाटले, त्याला टिफिन भरून दिला त्याच्यावाला। आणि तुम्ही बघू शकता पराठा छान असा होतो आणि मला ते पुरणपोळीसारखे पराठे नाही जमत, मी अशाच पद्धतीने पराठे करते। तर एक पण माझं फुटत वगैरे नाही आणि खूप छान असे पराठे होतात। तर आणि मऊ पण होतात। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा की कडक वगैरे असं होत नाही, छान असे पराठे होतात। तर बघू शकता माझे इथे पराठे झालेले होते। त्याच्यानंतर मी क्लिनिंग केलेली होती थोडी, कारण की खूप अशी डस्ट बसत असते। 2-2, 3-3 दिवसाने ह्या सगळ्या गोष्टी क्लिनिंग करावं लागतात। त्याला स्कूलला पाठवलं मी आणि मग मी घराची क्लिनिंग केली। जे भांडे होते ते पटकन मी धुवून घेतले आणि मग त्याच्यानंतर मग मी जे भांडे होते ते माझे वॉश झालेले आहेत, मग मी खाली उतरवून घेतलं आणि त्याच्यानंतर किचन क्लीन करायचं होतं। कोणी नुसतं फडक्याने पुसतं, मी पर्सनली सांगू मला फडक्याने आवडतच नाही किचन क्लीन करायला। मी पाणी टाकूनच, म्हणजे सकाळी असो का रात्री असो, मी पाणी टाकूनच क्लीन करते। तर कोणी नुसते फडक्याने वरून पुसतं, पण मला नाही आवडत, की मला असं वाटतं की मी क्लीनच केलेलं नाही आहे म्हणून। तर सकाळ आणि संध्याकाळी मी पाणी टाकून छान घसणीने घसूनच मी क्लीन करते। तर इथं माझं किचन पण क्लीन झालेलं होतं आणि गॅसवरच्या ज्या रिंग होत्या त्या पण मी 1-1, 2-2 दिवसाने वॉश करत असते। इथं माझं सगळं आवरलं गेलेलं होतं। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी क्लिनिंग तुम्ही बघू शकता, खूप छान असं क्लीन केलेलं होतं। बाय बाय।